राहुल दादा. राहुल दादा नमस्कार. जेवण झालं की नाही? कसे आहात? काय कशा पद्धतीने करण्यात आलेलं आजचं नियोजन? पाठीमागच्याच मैदानामध्ये झालं होतं. एक प्रकारे घरचीच गाडी म्हणावं लागेल या गाडीला. हो, घरचीच गाडी 100%. दादा काय सांगाल, जवळपास आत्ता 10:30 वाजतायत, 50 गट पळून आलेत, काय सांगाल मैदान कसं चाललंय? पुसेगावकरांचं मैदानच असं असतं का या शर्यती क्षेत्रातील अखंड महाराष्ट्रातून अखंड देशातून इथे नमी पाहायला येतात आणि तिथून सुरुवात होते बैलगाडा क्षेत्राची. हा पुसेगाव हिंदकेसरी मैदान आणि मानाचा मैदान. हा मैदान आज झाला तर बहुतेक बैल आमच्या मुंबईमध्ये येतात बिनजोडला पाहायला. म्हणजे हा फर्स्ट आणि लास्ट असा मैदान हिंदकेसरी मैदान पुसेगाव. त्याच्यामुळे त्यांचं नियोजनसुद्धा चांगलं असतं आणि जे पण नियम अटी आहेत त्या संघटनेने काढलेल्या त्याप्रमाणे मैदान एकदम सुरळीत चालू आहे. सकाळपासून किती प्रेक्षक येऊन गेले भेटून, फॅन्स येऊन गेले भेटून? भरपूर येऊन गेले. हां, अजून सुद्धा तरी चेहऱ्यावरती असं काय नाही की बाबा कंटाळलाय, काय नाही? कशा कंटाळायचं, त्यांच्या मुलीत तर आपण आहोत. बरोबर, त्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे मथुर पळत आहे. दादा, मथुर आणि कॉकटेलची जोडी यापूर्वी किती मैदानात पाहते? 3-4 मैदानं पळायला होते. हां, आणि जाईल त्या मैदानात गुलाल आहेच या जोडीचं. प्रत्येक मैदानात गुलाल. दादा, मागच्या आपल्या वडकी मैदानाचा 1 नंबर केला आपल्या मथुरने, हिंद केसरी झाला. आज परत एकदा हिंद केसरी मैदान. काय म्हणजे काय मनामध्ये काय चालू आहे आता सध्या ते सांग. मनामध्ये एकच एक आणि किमान गुलाल केला तरी समाधानी आहे. हां, गुलाल भेटला तरी समाधानी. गुलाल फक्त हवंय. दादा, मुंबईत मथुर पळतोच, कॉकटेल पण आता नवीन खरेदी केली, परवा 2 गुलाल घेतले. चांगलं म्हणजे खरेदी चांगली झाली म्हणावं लागेल कॉकटेलची. खरेदी चांगली झाली. हां, मथुर सारखंच दिसतो कॉकटेल पण. सेम लहानपणी जसं दिसतं सेमच वाटतंय. गुण पण सगळे तसे दिसते आणि शुअर शॉट दोन्ही खाली पब्लिक. दादा, कोकणातले काही सबस्क्रायबर आहे, त्यांचं म्हणणं होतं मथुर आपल्याला कोकणात केव्हा दिसेल? मैदान असेल तेव्हा मोठं मैदान आहे आता, नक्की दिसेल. हो, नक्की. धन्यवाद दादा.